भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आत्ताच एक मोठी बातमी येते ती म्हणजेच उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे 12 वाजता। काय त्यांच्या युतीचं स्वागतच आहे। एकत्र येत असतील तर आमच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाहीये, कारण त्यांना अपरिहार्यता त्या ठिकाणी आहे पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या नेतृत्वाच्या अस्तित्वासाठी, आणि त्याच्यामुळे ते एकत्र येणारच होते। फक्त मुहूर्त आज उद्या परवा एवढंच बाकी त्या ठिकाणी होतं, आणि त्याच्यामुळे वेगळं काहीतरी घडणार आहे असं काय मानायचं अजिबात कारण नाही। तथापि ते एकत्र जरी आले तरी या ठिकाणी मुंबईवर प्रेम करणारा माणूस त्या ठिकाणी आमच्या महायुती सोबतच विकासासोबतच राहील। बाळासाहेबांना मानणारा माणूस त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मागे उभा आहे। हिंदुत्वाला विकासाला मानणारा माणूस मराठी माणसात देवाभाऊंच्या विकासावर प्रभावित आहेत, आणि त्याच्यामुळे एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्या मागे मुंबईकर राहतील। कारण मुंबईकर या वेळेला कुठल्याही भूमिकेवर नव्हे तर विकासावरच मतदान करणार आहे। त्याच्यामुळे कुठलीही इक्वेशन्स आली तर मुंबई शहर ज्या पद्धतीनं बदलतंय ते देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याच्यामुळे त्याला मतदान करून उद्या भविष्यातल्या 15-20 वर्षाची मुंबई सुरक्षित आणि विकसित करण्याची भूमिका मुंबईकर निभावतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे। मात्र या युतीनंतर तुम्हाला असं वाटत नाही का की मुंबई मराठी माणसाला टिकून राहायचंय तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही, हा मुद्दा वारंवार जो आहे तो ठाकरे बंधूंकडून मांडला जाईल? देवेंद्र फडणवीस साहेब कोण पाकिस्तानातून आलेत, एकनाथ शिंदे साहेब कुठून आलेत, बंगालवरनं कुठून आलेले आहेत, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम कोण आहेत, आशिष शेलार कोण आहेत, मी कोण आहे, तावडे साहेब कोण आहेत, आता मुंबईत नगरसेवक मराठी किती आमचे आहेत, आमदार किती आहेत। त्याच्यामुळे हा मराठी माणसांसाठी आपण काय केलं ते सगळ्यांना माहित आहे ना, आणि त्याच्यावर मराठीची आपण चिंता करू नका। निवडणूक आली की मराठीची काळजी, निवडणूक आली की मुंबई तोडणार। आता लोकांना हे गुळगुळीत झालेली आहे ही भूमिका। हजारदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, आणि मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही आहोत ना। आम्ही कशासाठी आहोत? त्याच्यामुळे मराठीचा पुळका आपल्याला आम्हीच भलं करू शकतो या मानसिकतेतनं त्यांनी बाहेर यावं, आणि मुंबईकरांना काय हवंय त्याची काळजी करा। निश्चित। धन्यवाद प्रवीण दरेकर, आमदार भाजपचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते।